वर्धेत इथे 47.1 अंश सेल्सिअस सर्वाधिक जास्त तापमानाची नोंद झाली आहे। आता वर्धा देशातला हॉटस्पॉट ठरतोय। वर्धा जिल्ह्यामध्ये उष्माघाताच्या पहिल्या बळीचीही नोंद झाल्याची बातमी मिळतेय। वर्धा जिल्ह्यात 37 नागरिकांच्या उष्माघाताची बाधा झाली आणि आणखी 2 दिवसात तापमान वाढण्याचीही शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 1 महिन्यापासून सूर्य आग ओकतो आहे आणि याचा फटका जो आहे जनसामान्य जे नागरिक आहेत यांना बसताना दिसत आहे। आपण जर बघितलं तर वर्धेतील ही आजची जी स्थिती बघितली तर 5 ते 5:30 वाजायला आलेले आहे आणि या वेळेमध्ये मात्र सामान्य नागरिक आता कुठे घराच्या बाहेर पडायला लागलेला आहे। आजचं वर्धेचं जर तापमान बघितलं तर 47.1 अंशावर गेलेलं आहे। हे यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान मानलं गेलं आहे आणि गेल्या 10 वर्षापूर्वी 47 अंशावर तापमान गेलं होतं। तेच पुनरावृत्ती आज झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। वर्धा जिल्हा हा देशातील सर्वाधिक हॉट जिल्हा म्हणून आता ओळखायला लागला आहे। एकंदरीतच पाहता वर्ध्यातील जे वाढतं तापमान आहे ते सामान्य नागरिकांना हैराण करणारं ठरलेलं आहे आणि विशेष म्हणजे लहान बालकांना वृद्धांना सुद्धा याचा त्रास व्हायला लागलेला आहे। त्यामुळे आरोग्य विभागाने सुद्धा आवाहन केलेलं आहे, काळजी घ्या आणि घरीच राहा। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा। पाऊस आलाय, वादळी वारा, विजेच्या कडकडाट आणि दमदार पावसानं हजेरी लावली आहे। नांदगाव शहर परिसरामध्ये ग्रामीण भागाला आज संध्याकाळी अवकाळी पावसाचा वळवाच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आणि वादळी वारा आणि विजांचा कडकडाट झाला। पावसानं दमदार हजेरी लावली। सकाळपासून ढगाळ वातावरण होतं। संध्याकाळी 5 नंतर अचानक पावसाचं आगमन झालं। अचानक आलेल्या या वळवानं नागरिकांसोबत शेतकऱ्यांचीही एकच तारांबळ झाली। काही ठिकाणी उघड्यावर ठेवलेला कांदा आणि जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा भिजला, खराब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसामुळे मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय।